नमस्कार माझ्या लाडक्या दर्शकांनो, मी सुरेखा. सर्वांना माझी गोड उमा देऊन तुमचं स्वागत करते. आजच्या कथेचं नाव आहे मानलेल्या भावाने घेतले मला कडक दांडूवर. माझे नाव रूपाली. मी 32 वर्षाची आहे. माझे लग्न झाले आहे आणि मला 3 वर्षाचा मुलगा आहे. माझ्या माहेरी आम्ही जिथे राहत होतो तिथे मी एका मुलाला लहानपणापासून राखी बांधायची. तो माझा मानलेला भाऊ आहे. त्याचे वय 37 आहे आणि अजून त्याचे लग्न नाही झाले. आता माझ्या आई वडिलांनी तिथून वेगळीकडे घर घेतले आहे, त्यामुळे रोजचे भेटणे होत नाही. सणावाराच्या दिवशी जसे रक्षाबंधन आणि भाऊबीजला किंवा अधूनमधून मी घरी त्यांना भेटायला येते. त्याची आई नाही, फक्त वडील आहेत. एकदा असेच मी कामासाठी बाहेर निघाली होती. रस्त्यात मानलेल्या भावाचे घर होते, तर मी विचार केला भेटून जाते. तेव्हा सकाळचे 11 वाजले होते. मी भावाच्या घराच्या इथे पोहोचली. घंटी वाजवली दरवाजाची. भावानेच दरवाजा उघडला. तो चकित झाला मला पाहून. त्याने दरवाजा उघडून मला आत बोलावले. मला त्याने खुर्ची बसायला दिली. मग भाऊ आत गेला पाणी आणायला. मी शांत पंख्याखाली बसले होते. तेवढ्यात माझी नजर त्याने जमिनीवर ठेवलेल्या लॅपटॉपवर गेली. लॅपटॉपला मोठा काळ्या रंगाचा हेडफोन लावला होता. मी नजर फिरवली लॅपटॉपवर तर मला धक्का बसला. त्यावर एक व्हिडिओ सुरू होता. व्यवस्थित पाहिले तर कळले की तो बीपी व्हिडिओ सुरू आहे. एक भारतातलीच बाई आणि मुलगा पूर्ण नागडे होते. मुलगा बेडवर झोपला होता आणि ती बाई बाजूला बसून दांडू चोखत होती. मी ते पाहून चकित झाली. मला कळून आले की मानलेला भाऊ बीपी व्हिडिओ पाहत होता. म्हणून मी विचार केला जास्त वेळ थांबत नाही, लगेच निघेन इथून. तेवढ्यात भाऊ आतून माझ्यासाठी पाणी घेऊन आला. मी त्याच्या हातातून ग्लास घेतला आणि पाणी पिऊ लागली. पाणी पिता पिता माझी नजर त्याच्या चढीवर गेली. भावाने फक्त गंजी आणि खाली शॉर्ट चढी घातली होती. त्याच्या हातावर आणि पायावर भरपूर केस होते. त्या शॉर्ट चढीच्या समोरच्या भागावर मला उंचवटा दिसला. मला कळून आले की नक्की भावाचा दांडू ताठला असेल. मी त्याला पाणी पिऊन ग्लास परत दिला. तो ग्लास ठेवायला आत जाऊ लागला. मी त्याला विचारले, बाबा कुठे आहेत? तर तो म्हणाला, कामाला गेले आहेत, संध्याकाळी येतील. भाऊ आतून आला आणि माझ्या समोर खुर्चीवर बसला आणि विचारू लागला, घरी सर्व कसे आहेत? मुलगा कसा आहे? मी त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर देत होती, पण त्याच वेळी माझी नजर सारखी त्याच्या दोन्ही पायामध्ये जात होती. एकतर भाऊ समोर अशा पद्धतीने बसला की त्याची शॉर्ट चढीच्या कोपऱ्यातून मला सर्व आतले दिसत होते. माझ्या मागे डोक्यावर लाईट होती, त्यामुळे प्रकाश सरळ भावाच्या शॉर्ट चढीच्या आत पर्यंत जात होता. मला त्याने आत घातलेली निळी चढी समोरून दिसत होती आणि असा पाय पसरून बसला होता की त्याच्या दांडूकडचा भाग वर उचलला गेला होता. डोंगर दिसत होता. बोलता बोलता त्याला लक्षात आले की त्याने लॅपटॉप असाच उघडा ठेवला. तो लगेच उठला आणि त्याने लॅपटॉप बंद करून आत जाऊन ठेवला. मग तो परत येऊन माझ्या समोर बसला. पुढे काही गोष्ट वाढेल त्याआधीच मी त्याला म्हणाली, मी निघते. तर मानलेला भाऊ म्हणाला, थांब थोडा वेळ, मी चहा बनवला आहे, लगेच देतो. मी त्याला नको म्हणाली, पण त्याने जबरदस्ती मला थांबवून ठेवले. त्याने आतून चहा आणला आणि नाश्ता सकट टेबलावर ठेवला. मी चहा पिऊन लगेच निघेन असा विचार करून चहा पिऊ लागले. भावाने टीव्ही चालू केला आणि आम्ही टीव्ही पाहत बोलत होतो. इथल्या तिथल्या गोष्टी सुरू होत्या. तेवढ्यात मला जाणवले, भाऊ माझ्याशी बोलता बोलता सारखा त्याचा दांडू खाजवत आहेत. दर काही सेकंदाने तो दांडूवर हात फिरवत होता. मी तिरक्या नजरेने ते पाहत होती. तेवढ्यापर्यंत तर ठीक होते, पण अचानक मला दिसले, त्याने टीव्ही कडे पाहत ताठलेला आडवा झोपलेला दांडू वरून धरला आणि खाली सरकवला. तेव्हा मला त्याच्या दांड्याचा आकार स्पष्ट दिसला. मानलेल्या भावाचा दांडू आता पूर्ण ताठला होता. मी घाबरत लवकर ती गरम चहा फूक मारत प्याली. मग त्याला निघते म्हणून म्हणाली. माझ्या चेहऱ्यावर भीतीचे भाव स्पष्ट दिसत होते. मी लगेच निघायला उठली. भाऊ पण उभा झाला आणि मला अजून काही वेळ बस म्हणून म्हणत होता. त्या बंद खोलीत आणि घराच्या शांततेत आता मला कसे तरी होऊ लागले. कधी बाहेर पडते असे झाले होते. मी हडबडीत माझी खाली ठेवलेली पिशवी उचलली आणि भावाला निघते म्हणून म्हणाली. भाऊ थांब थांब म्हणत माझ्या जवळ येऊ लागला. तो जसा जवळ आला मला त्याच्या चढीचा उभार स्पष्ट दिसत होता. त्याचा दांडू आता पूर्ण ताठला होता. शॉर्ट चढीवर तंबू झाला होता. मला काही कळेना.
तेवढ्यात भाऊ म्हणाला, दे, मी तुझी पिशवी पकडतो आणि बाहेर पर्यंत सोडतो. असे म्हणत भाऊ एकदम जवळ आला आणि हातातून पिशवी घेऊ लागला. मी त्याला म्हणत होती, नको, मी घेते म्हणून, पण तो ऐकत नव्हता आणि अजून जवळ आला आणि पिशवी धरली. त्या पिशवीच्या खेचाखेचीत माझा उजवा हात त्याच्या ताठलेला दांडूला घासला गेला. माझ्या हाताचा स्पर्श होताच मानलेला भाऊ दचकला आणि त्याने लगेच त्याचा दुसरा हात माझ्या कमरेवर ठेवला आणि मला पकडून मला त्याच्या दांडूवर दाबले. मला त्याने जवळ खेचताच त्याचा दांडू माझ्या समोर दोन्ही पायाच्या मध्ये दाबला गेला. माझ्या हातातून पिशवी खाली पडली. भावाने लगेच मला घट्ट मिठी मारली आणि माझ्या मानेवर आपले हौट टेकवले आणि उमा करू लागला. त्याची जीभ माझ्या खांद्यावर, मानेवर फिरायला लागताच माझ्या मेंदूने काम करण्याच बंद केले. मी विसरून गेली की हा तर माझा मानलेला भाऊ आहे. भावाने मला घट्ट मिठी मारताच दोन्ही हात माझ्या सरळ पपईवर आणले आणि जोरात दोन्ही पपईचे गोळे दाबले. मी ओरडली, सोड मला. भाऊ एवढा तापला होता की त्याने चक्क माझी मान पूर्ण जीभ फिरवून चाटून घेतली. मग गालावर उमा घेत त्याने त्याचे हौट माझ्या हौठांवर आणले आणि जसे हौट त्याचे टेकले माझ्या हौठांवर, मी पाणी पाणी झाली. भाऊ वेड्यासारखा माझे हौट चोखू लागला. मी पण आता त्याला साथ देऊ लागली. मी पण त्याच्या हौठांवर आपले हौट घासू लागली आणि जीभ फिरवू लागली. भावानी हौठांवर उमा घेत मला त्याच्या शरीरात सामावून घेतले. त्याने मला घट्ट दाबून धरले आणि माझे कोमल अंग जोरात दाबत पिळू लागला. एवढ्या जोरात त्याने मला मिठी मारून अंगावर दाबले होते की माझा काही क्षण श्वास गुदमरू लागला. मग भावाने माझ्या हौठांवर उमा करत माझे दोन्ही आंबे जोर जोरात दाबायला सुरुवात केली. तो एकदम जनावर झाला होता. दोन्ही आंबे दोन्ही हाताने पिळत होता. एवढ्या जोरात दाबले की मनुके मधून रस बाहेर आले. पूर्ण बरा पुढून ओला होऊ लागला. आंबे दाबत हौठांवर उमा घेत त्याने माझा कुर्ता वर खेचून काढून टाकला. आता समोर रसाने ओला झालेला बरा दिसत होता. भावाने लगेच मागून बराचा हुक काढला आणि बरा पण काढून बाजूला फेकला. जसे माझे गोलाकार आंबे बाहेर आले, भावाने लगेच त्यावर धाव मारली. त्याने लगेच मनुके तोंडात घेतला आणि रस पिऊ लागला. जोर जोरात आंबे पिळत तो आमरसाचा आनंद घेत होता. मी तोडणे आवाज करत त्याच्याकडे पाहत होती. भावाला दोन्ही मनुके तोंडात घेऊन आंबे दाबून रस पिताना पाहून असे वाटत होते जणू खूप दिवसाचा तहानलेला आहे. एकदम उतावळा होऊन एका मनुकेवरून दुसऱ्या मनुकेवर उड्या मारत चोखत होता. जीभ मनुकेवर फिरवून त्याला चाटत होता. आंब्यांच्या मधल्या जागेवर जीभ वर खाली घासू लागला. त्याने बघता बघता दोन्ही आंबे जिभेने चाटून ओले केले. मग तो मागे झाला आणि त्याने त्याची गंजी काढून बाजूला केली. गंजी काढताच त्याने त्याची शॉर्ट चढी काढली. माझ्या समोर आता भाऊ फक्त चढीवर उभा होता. माझा श्वास चढला, भीती वाढू लागली. बघता बघता भावाने चढी पण खाली खेचली आणि त्याचा ताठलेला दांडू बाहेर आला. भाऊ पूर्ण नागडा झाला. मी त्याच्या डोळ्यापासून खाली दांडूपर्यंत आपली नजर फिरवली. त्याचे पूर्ण शरीर केसाने भरलेले होते. दांडूच्या भोवती पूर्ण जंगल होते. मानलेला भाऊ समोर खुर्चीवर बसला. दोन्ही पाय फाकवले. त्याचा दांडू सरळ उभा झाला आणि धकधकत होता. माझी नजर त्याच्या दांडूवर टिकली आणि दांडूचा तो गुलाबी टोक पाहून तोंडातून पाणी आले. मी काहीच विचार न करता लगेच भावाच्या दोन्ही पायात बसली आणि त्या केसाळ दांडूला तोंडात घेतले आणि चोखू लागली. दोन्ही हात दांडूच्या केसात फिरवत मी दांडू तोंडात आत बाहेर करत होती. खूप दाट केस होते दांडू भोवती. खाली गोट्या पण केसाने भरल्या होत्या. दांडूच्या टोकातून चिकट पाणी निघत होते. मी जिभेने टोकावरचे पाणी चाटले आणि गोलाकार गुलाबी भाग चाटू लागली. भाऊ तोंडाने आवाज करू लागला. आज का माहित मला दांडू चोखायला खूप आनंद मिळत होता. असं वाटत होते की एका जनावराचा दांडू चोखत आहे. केसाने भरलेला आदिमाणूस आणि मोठा दांडू. मी नावरच्या दांडू थोडा वेळ चोखून सोडून देते, पण आज मी मानलेल्या भावाचा खूप वेळ मनापासून चोखला. काही वेळ दांडू चोखून मी उभी झाली. भावाने मला पाठ करून उभे केले. त्याने माझा पायाजमा मागून दोन्ही हाताने खाली खेचला आणि चढी सकट पायाजमा खाली खेचून मला पण पूर्ण नागडे केले. माझ्या पपईवर हात फिरवत तिला दाबू लागला. त्याने दोन्ही हाताने मोठी गोरी पपई फाकवली आणि स्वतःचे तोंड पपईच्या फटीत घालून तो जिभेने चाटू लागला. जीभ फटीतून खाली वर घासू लागला. त्यानंतर त्याने ओळवे होण्यास सांगितले.
मी समोर टेबलवर हात ठेवून वाकले. खाली वाकताच मागून भावाने जीभ सरळ पपईच्या भोकावर टेकवली आणि भूक चाटू लागला. जीभ गोल गोल फिरवत पपईचा भूक चाटत होता. मग पूर्ण पपई त्याने चाटून घेतली. त्यानंतर मला सरळ उभे केले आणि स्वतः पण उभा झाला. त्याने मला आता त्याच्या खुर्चीवर बसवले. मी लगेच पपईचा गोळा खुर्चीवर टेकवला. खुर्ची मला गरम जाणवली. लगेच भाऊ खाली बसला. त्याने माझे दोन्ही पाय फाकवून त्याच्या खांद्यावर घेतले आणि आपले तोंड जिलेबीवर चिकटवले. जीभ जिलेबीत घालून तो घासू लागला. भाऊ जिलेबीतून निघणारे पाणी चाटत फटीत जीभ फिरवत होता. त्याने जिलेबीच्या पाकळ्या दोन्ही हाताने फाकवल्या आणि पूर्ण आत जीभ घासत वर खाली फिरवत होता. आनंदाने माझे शरीर नाचू लागले होते. मी भावाचे तोंड जिलेबीवर दाबू लागली. काही वेळ जिलेबी चाटून झाल्यावर भाऊ मागे झाला. त्याने मला उठवले आणि मला मिठी मारून कमरेवर उचलले. खालून दांडू जिलेबीत घातला आणि उचलून उचलून ठोक्या करू लागला. वेड्यासारखा भाऊ ठोक्या करत होता. माझे आंबे वर खाली हालत होते. चांगलंच मला कमरेवर घेऊन दोन्ही हाताने पपई धरून केले. असे वाटत होते की दांडूच्या मशीनवर बसले आहे. जोर जोरात दांडू खालून घुसत होता जिलेबीत. मग त्याने खाली घेतले मला. माझे तोंड समोर भिंतीवर टेकवले. माझे दोन्ही हात भिंतीला चिकटले. दोन्ही आंबे भिंतीला दाबले गेले. मागून मला मानलेला भाऊ चिकटला आणि एक पाय माझा वर उचलून मागून गचकन दांडू जिलेबीत घुसवला. जसा मोठा दांडू जिलेबीत घुसला तस मला ठोक्या करू लागला. माझे अंग भिंतीवर दाबून मागून जोर जोरात ठोक्या करू लागला. जिलेबीतून पाणी खाली वाहू लागले. पूर्ण दांडू जिलेबीच्या पाण्याने भिजला. आज भाऊ काही मला सोडणार नाही असे वाटत होते. पपईवर फटके देत मागून दांडू जिलेबीला ठोक्या करत होता. काही वेळ ठोक्या करून भावाने मला खाली जमिनीवर झोपवले. मग माझ्या पायाच्या मध्ये आला. दोन्ही पाय फाकवले. दांडू जिलेबीत रोवला आणि माझ्या अंगावर झोपून खालून ठोक्या करू लागला. मी ओरडू लागली. दांडू एकदम आत घुसला होता. दांडू जिलेबीत आत घासत घासत त्याने जिलेबीला पूर्ण तापवले. जिलेबीतून पाण्याची धार लागली होती. अंग पूर्ण शहारले आणि मनात एक आनंदाची लहर निर्माण झाली. मी भावाच्या नजरेत नजर मिळवली आणि तोंडाने आवाज करत त्याला प्रेमाने पाहू लागली. भाऊ पूर्ण जोश मध्ये ठोक्या करत होता. ठोक्या करत माझ्या हौठांवर उमा घेत होता. मानेवर चावत होता. खूप वेळ मला केला आणि मग भाऊने लगेच दांडू बाहेर खेचला. माझा हात धरून मला उठवले आणि माझ्या तोंडात जंगली दांडू दिला. दांडूला पूर्ण चिकट पाणी लागले होते. मी दांडू तोंडात घेतला आणि जोर जोरात आत बाहेर करत चोखू लागले. अचानक जोराची गरम पाण्याची धार दांडूतून निघाली आणि मानलेल्या भावाने तोंडात आपले सफेद चिकट पाणी सोडले. एवढे पाणी सोडले की तोंड पूर्ण भरून गेले. नाईलाजाने मी ते पाणी लगेच प्यायला लागले आणि तोंड मोकळे केले. पाण्याची धार निघतच चालली होती. मी जेवढे पाणी दांडूतून निघाले ते सर्व प्याली. मग दांडू तोंडातून बाहेर काढला. मला दांडूचा गुलाबी टोपा चमकताना दिसत होता. मी प्रेमाने दांडूच्या टोकाला जीभ फिरवली आणि दांडू चाटून घेतला. मग भाऊ मागे झाला आणि असाच जमिनीवर आडवा झाला. मी उठले आणि आपले कपडे घालू लागले. भाऊ मला झोपून कपडे घालताना पाहत होता. मी कपडे घालून परत एकदा भावाकडे पाहिले तर तो शांत झोपून होता. त्याच्या दांडूकडे पाहिले तर तो एकदम लहान उंदरासारखा जंगलात लपला होता. त्या काळ्या केसांच्या जंगलात मला फक्त त्याचे गुलाबी तोंड दिसत होते. मी भावाला म्हणले मी निघते. तो उठला आणि त्याने मला परत घट्ट मिठी मारली आणि हौठांवर प्रेमाने उमा केले. मी हसत स्वतःला सोडवले आणि निघू लागली. त्याने समोरचा टॉवेल कमरेवर गुंडाळला आणि दरवाजा उघडून मी बाहेर निघून आले. त्या दिवसानंतर मला भाऊ महिन्यातून एकदा तरी घरी बोलावतो. चांगलाच ठोक्या करतो आणि जिलेबीला शांत करतो. मी याबद्दल कधीच नवऱ्याला कळून दिले नाही. तर माझ्या लाडक्या दर्शकांनो, कशी वाटली आजची कथा? सुरेखाची गोड उमा मस्त ना? तर अशाच अनमोल कथांचा आस्वाद घेण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच अशाच एक नवीन कथेत. तोपर्यंत बाय बाय.